पत्नी माहेरी गेली आहे. तर आमचं मेसेज बोलणं वगैरे होतं. सकाळी 8ला मेसेज केला, काय चालू आहे? ती म्हणली नाही, बेड टी चालू आहे, बेडवर बसून टी. म्हणलं अरे वा अरे वा. मग नंतर 11ला मेसेज केला, काय चालू आहे? तर ती म्हणते काही नाश्ता आहे, उपमा आहे, वॉटरमेलन ज्यूस आहे, काल पोहे होते, वेगवेगळे फ्रुट्स आहेत. म्हणलं अरे वा अरे वा. मग दुपारी 1:30ला मेसेज केला, बोलणं आलं, काय चालू आहे? जेवण आहे, पंचपक्वान आहे, बरंच काय काय केलेलं आहे. म्हणलं अरे वा अरे वा. मग संध्याकाळी 5:30ला 6ला फोन केला, काय चालू आहे? ते म्हणले काही नाही, चहा घेणार आहे, मग थोडंफार नाश्ता आहे आणि मग बघायचं काय. म्हणलं अरे वा अरे वा. मग संध्याकाळी 8ला मेसेज केला, काय कुठे? तर म्हणलं काही नाही, फिरायला आले मार्केटला, थोडंफार बघायचं आणि मग भेळ पाणीपुरी करून जायचं घरी. म्हणलं अरे वा अरे वा. रात्री 9:30ला मेसेज केला, काय चालू? काही नाही, म्हणलं पंचपक्वान आहे, पुरणपोळी आहे, बरंच काय काय आहे, तर खायचं. म्हणलं अरे वा अरे वा. मग रात्री 11:30ला मेसेज केला, काय चालू आहे? काय म्हणले, थकले मी आज फार, तर आता झोपणार आहे. मग म्हणलं, मग नंतर डोक्यात विचारायला की माणूस आराम करून पण थकू शकतो, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे तुम्ही समजून घ्या.